तर नांदेडकर या ठिकाणी जे 108 महायज्ञ होणार आहेत विश्वशांतीसाठी, तर आपण ते बघतोय. तर मधल्या साईडला तुम्हाला पाहायला मिळेल. तर हा मंडप बनवलेला आहे त्यावरती. आणि जे यज्ञ आहेत म्हणजे 108, तर 11 वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. सध्या जे आरोग्य अधिकारी वगैरे आहेत ते पाहणीसाठी आलेले आहेत. तर हे पाहू शकतो आपण. यज्ञ या ठिकाणी जे यज्ञकुंड आहेत तर ते बनवलेले आहेत. तर तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे यज्ञ आहेत तर ते पाहायला मिळतील. तर आपण म्हणजे त्यांचे शेप बघू शकतो. आपल्याला चौकोनी आकारामध्ये, हार्ट शेपमध्ये झालं, हा वेगळा शेप आहे, किंवा ट्रायंग्युलर शेप असेल. आता असे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे हवनकुंड आहेत ते बनवलेले आहेत. आणि हे जे 11 हवनकुंड आहेत तर यांचं आपल्या धर्मामध्ये वेगवेगळं महत्त्वसुद्धा आहे. त्याचे वेगवेगळे लाभसुद्धा असतात. तर हेच या ठिकाणी चालू आहे. आणि तुम्हालाही यामध्ये सहभागी होता येईल, त्यासाठी मी स्क्रीनवरती काही नंबर देईल, तर त्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता. तुम्हाला यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर. यामध्ये फक्त जोडीनं सहभागी होता येईल ना? तर काम साधारण आणखीन किती दिवसात होईल महाराज? काम अजून 4 दिवस 4 दिवस लागतील. तर काम साधारण पूर्ण होत आलेलं आहे. आपण पाहू शकतो भव्य हा मंडप बनवलेला आहे. त्याच्यामध्ये 108 यज्ञकुंड असतील. या भव्य कार्यक्रमामध्ये आपण पाहू शकतो की जे आपलं केदारनाथ मंदिर आहे तर त्या केदारनाथ मंदिराचा हुबेहूब देखावा या ठिकाणी उभारला जाणार आहे. म्हणजे मंदिर आपल्याला दिसतंय की सध्या याचं काम होत आलेलं आहे. तर जसं आपलं केदारनाथचं मंदिर आहे हुबेहूब त्याच प्रकारचं मंदिर या ठिकाणी उभारण्यात येत आहे. त्यासाठीचं काम आपण पाहू शकतो प्रगतीपथावर चालू आहे. एकदम अर्ध्याच्या जवळपास हे काम होत आलेलं आहे. आणि पुढच्या काही 2-4 दिवसामध्ये हे काम कंप्लीट होऊन जाणार आहे. तर हे जे कार्यक्रम स्थळ आहे आपण पाहू शकतो, त्या ठिकाणी सभामंडप आहेत. आपण ज्यावेळेस या ठिकाणी एंट्री करतो तर त्याच जागी हे मंदिर बनवण्याचं काम चालू आहे. हे बघू शकतोय आपण हे काम कशा प्रकारे चालू आहे ते. तर हे पाहू शकतो आपण आता मंदिराचा जे पूर्ण केदारनाथ मंदिर आहे त्याचा हुबेहूब देखावा बनवण्याचं हे काम चालू आहे. तर हा जो मंदिराचा गाभारा आहे तो असणार आहे या ठिकाणी. आणि झुंबर वगैरे बघू शकतो आणि बाकी काम बघू शकतो आपण. एकदम जे केदारनाथ मंदिराची तुम्हाला प्रतिकृती या ठिकाणी दिसणार आहे. तर आपल्या नांदेडमध्ये जो 108 महायज्ञांचा कार्यक्रम होणार आहे विश्वशांतीसाठी, तर या ठिकाणी जे भाविक भक्त येणार आहेत तर त्यांच्या जेवणाची व्यवस्था म्हणजेच महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी आपण बघतोय हा जो पेंडॉल बनलेला आहे, तर या ठिकाणी सध्या जे स्वयंपाक बनवला जाणार आहे, महाप्रसाद बनवला जाणार आहे, त्याच्यासाठीचे जे तयारी आहे तर ती चालू आहे. आणि या ठिकाणी ज्या चुली असतील तर त्या बनवल्या जाणार आहेत. राम राम, तुम्ही आहेत काय? बरं आहे की मग तर ओळखीचेच निघाले. तर हे स्वयंपाक आता महाप्रसाद जे बनणार आहे ते किती लोकांसाठी असेल आता 7 दिवस? 7 दिवस रोजचं 1 लाख लोकांचं. रोजचं 1 लाख लोकांसाठीचा. मग आता आज सध्या आता आपण हे बनवायचं भट्ट्या बनवणं चालू आहे इथं. किती भट्ट्या राहणार आहेत? सगळ्या 100. सगळ्या 100 भट्ट्या असतील. आणि स्वयंपाक म्हणजे पूर्ण राहणार आहे, भाजी वरण भात पोळी पूर्ण स्वयंपाक चालतंय. हे कधीपर्यंत होईल काम? आता 2-3 दिवस लागतील. हे उद्या 3 तारखेपर्यंत पूर्ण होईल काम. 3 पर्यंत पूर्ण होईल. चालतंय. तुम्हाला भेटतो मग. हो 4 असेल आता इथंच मी 5 पासून. खरं की? हो बरं आमच्याकडे येत जा जास्त. इथंच येणार आहे, आपलं काम इकडंच असतंय. आणि तर आपण त्यांच्याकडून ऐकलं की साधारण 100 भट्ट्या बनणार आहेत. आणि यासाठी जे आता इंधन लागणार म्हणजे लाकडं या ठिकाणी आलेले आहेत. पूर्ण स्वयंपाक जो आहे तो चुलीवरती बनवला जाणार आहे. आणि आपण मागच्या साईडलाच बघतोय की त्या साईडला जे आहेत पुरुष आणि महिला असे 2 मंडप बनवलेले आहेत. तर तिथं जेवणाची व्यवस्था होणार आहे पूर्ण.
तर महाप्रसाद बनल्यानंतर जे वाटप केलं जाणार आहे तर त्याच्यासाठीचं हे पेंडॉल बनवलेले आहेत. बॅक साईडला आपण बघतोय की तिकडं महाप्रसाद बनला जाणार आहे. त्याच्यासाठी जे पूर्ण आता तयारी चालू आहे. आणि मग स्वयंपाक बनल्यानंतर जे भाविक भक्त येतील तर त्यांना महाप्रसादाच्या स्वरूपामध्ये तो या ठिकाणी वाटप केला जाणार आहे. तर एक महिलांसाठी एक पेंडॉल बनवलेला आहे आणि एक पुरुषांसाठी पेंडॉल बनवलेला आहे. तर रोजच्या रोज या ठिकाणी साधारण 1 ते 1.25 लाख भाविकांसाठी हा महाप्रसाद बनवला जाणार आहे. साधारण 100 भट्ट्या या ठिकाणी बनवल्या जात आहेत हा स्वयंपाक बनवण्यासाठी. तर आयोजन खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे नांदेडकर. तर आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे. साधारण मला वाटतं एक 25-30 वर्षानंतर एवढा मोठा कार्यक्रम आपल्या नांदेडमध्ये आयोजित केलेला आहे. तर सर्व जे भाविक भक्त असतील त्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावावी. तर हा दिसतोय हा आपल्याला दुसरा पेंडॉल आहे ज्या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप केलं जाणार आहे. तर नांदेडकर हा जो कार्यक्रम आहे तर आपण समोर पाहू शकतो त्या ठिकाणी 108 महायज्ञ होणार आहेत. आणि हा जो धर्मसभा मंडप दिसतो याला केदारेश्वर सभा मंडप असं नाव देण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी जे शिवमहापुराण कथा असणार आहे तर ती होणार आहे. आणि खास त्यासाठी जे भाविक भक्त या ठिकाणी येतील तर त्यांना ही कथा श्रवण करण्यासाठी बसण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. ज्यामध्ये लाखो भाविक या ठिकाणी येणार आहेत या 7 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये. तर आपण पाहू शकतो याची खूप चांगल्या प्रकारे तयारी चालू आहे. या ठिकाणी बसण्यासाठी चेअर्स आलेल्या आहेत सगळ्यांसाठी आणि भव्य असं स्टेजचं सुद्धा काम चालू आहे. तर हा कार्यक्रम एकदम भव्य दिव्य होणार आहे ज्यामध्ये भारतामधील सर्व महत्त्वाचे साधू संत येणार आहेत. त्याबरोबरच जे आपले 12 ज्योतिर्लिंग आहेत तर त्या ज्योतिर्लिंगांचे जे मुख्य साधू संत आहेत ते सुद्धा या कार्यक्रमाला येणार आहेत. अनेक राज्याचे मुख्यमंत्री येणार आहेत. त्याबरोबरच काही प्रमुख राजकीय नेते असतील ते सुद्धा या ठिकाणी हजेरी लावणार आहेत. तर आपण पाहू शकतो या ठिकाणी ही आसन व्यवस्था केली जात आहे संपूर्ण. आणि समोर जो दिसतोय आपल्याला तो भव्य असा स्टेज बांधण्याचं कामसुद्धा चालू आहे. जेणेकरून ज्यावेळेस भाविक भक्त या ठिकाणी बसतील तर त्यांना स्टेज पूर्णपणे दिसेल अशा पद्धतीनं हा स्टेज बनवला जात आहे. हा मुख्य सभा मंडप आहे. याच्या शेजारीसुद्धा आपल्याला एक्सटेन्शन वाढवलेलं दिसतंय सभा मंडपचं. या साईडला सुद्धा त्याच प्रकारे ते वाढवलेलं आहे.